नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 23 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून तुम्हाला विनंती आहे आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या। आणि मी यापूर्वी काही जे महाराष्ट्राचे भूगोल आणि डेली चालू घडामोडींचे व्हिडिओ टाकत असते त्यामध्ये काहींना प्रश्न मला असं वाटतं व्यवस्थित समजलेले नाहीत, त्यांनी कमेंट करत असतात, तुम्हीही बघितलं असेल। त्यांनी एक वेळेस माझी विनंती आहे प्रश्न व्यवस्थित बघून घ्या आणि मगच कमेंट करावं। आणि माझ्या जर काही चुका होत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवावं। होत असतं, प्रत्येकाकडून चुका होणं हे साहजिकच आहे, प्रत्येकाकडून चुका होत असतात। माझ्या जर चुका काही झाल्या तर मला ताबडतोब माझ्या कमेंटद्वारे मला मेसेज कळवा। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, जागतिक वसुंधरा दिन कधी साजरी करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 22 एप्रिल रोजी साजरी करण्यात येतो। प्रश्न दुसरा आहे, या वर्षीची जागतिक वसुंधरा संकल्पना काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आपली शक्ती आपला ग्रह। हे या वर्षीच्या जागतिक वसुंधरा संकल्पना दिनाचं आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चंद्रपूर हे शहर हे जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, जगातील सर्वात उष्ण 15 शहरापैकी भारतातील किती शहरे आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 11 शहरे हे भारतातील आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, किती डिग्री सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 45.6 डिग्री सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर हे शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, भारत दौऱ्यावर आलेले JD व्हान्स कोणत्या देशाचे उपाध्यक्ष आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमेरिका या देशाचे उपाध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, देशात औद्योगिक कारखान्याच्या संख्येमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, देशात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक औद्योगिक कारखाने आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक औद्योगिक कारखाने आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राहुल पांडे यांनी घेतली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, महाराष्ट्र राज्यात एकूण किती औद्योगिक कारखाने आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 26,446 औद्योगिक कारखाने हे महाराष्ट्र राज्यात आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, राहुल पांडे यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, CP राधाकृष्णन यांनी मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लाने मे महिन्यात किती दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेवर जाणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 14 दिवसाच्या मोहिमेवर जाणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, कोणत्या 2 अंतराळ संस्था मिळून ऑक्सिओम मिशन 4 राबविणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इस्रो आणि इसा। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला मे महिन्यात 14 दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेत जाणार असून त्यांच्यासोबत अमेरिका, हंगेरी आणि कोणत्या देशाचे अंतराळवीर असणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पोलंड या देशाचे सुद्धा अंतराळवीर असणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले आहेत। मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा। 16, कोणत्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू या पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे, ते कितवे पोप होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 266वे
पोप होते. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई येथे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. एक्सरसाइज डिझर्ट फ्लॅग 10 वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, UAE येथे करण्यात आले आहे, येणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. कोणत्या कालावधीत एक्सरसाइज डिझर्ट फ्लॅग 10 वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन US मध्ये करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 21 एप्रिल ते 8 मे दरम्यान करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. ऑस्कर पुरस्कारमध्ये 2028 पासून कोणत्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बेस्ट स्टंट डिझाईन. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. कोणता देश जगातील सर्वात उंच पूल उभारत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. चीन देश जगातील सर्वात उंच पूल उभारत असून त्याची उंची किती मीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 625 मीटर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. 15वी ब्रिक्स ॲग्रिकल्चर मिनिस्टर मीटिंग कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ब्राझील येथे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. ब्राझीलमध्ये आयोजित 15वी ब्रिक्स ॲग्रिकल्चर मिनिस्टर मीटिंगमध्ये कोणते ॲग्रीमेंट करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ब्रिक्स लँड रिस्टोरेशन पार्टनरशिप. मित्रांनो, हे होते 23 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.